हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, आज वसुबारस आहे। तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत। तर त्यासाठी आपण 1 वाटी दूध, पाऊण वाटी तूप आणि 1.25 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तर तूप आपण गरम करून वितळून घेतलेले आहे। याच पातेल्यामध्ये मी तूप गरम करून वितळून घेतलेले आहे। त्यामध्येच आता आपण 1 वाटी दूध, पाऊण वाटी तूप आणि 1.25 वाटी आपण पिठी साखर यामध्ये घालत आहे। तर या ठिकाणी मी 1 वाटी आणि जरा जास्त पिठी साखर वापरत आहे, म्हणजेच 1.25 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। बारीक गॅसवरती आपल्याला पिठी साखर दुधामध्ये आणि तुपामध्ये विरघळून घ्यायची आहे। एकदम बारीक गॅसवरती आपण पिठी साखर दुधामध्ये आणि तुपामध्ये विरघळून घेत आहे। तर हे साहित्य आपल्याला उकळून घ्यायचे नाही, तर आपल्याला सतत असे फिरवून फक्त पिठी साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायची आहे। त्यासाठी आपण सतत असे फिरवून पिठी साखर 2 मिनिटे सतत असे फिरवून पिठी साखर आपण विरघळून घेतलेली आहे। आता हे थंड करून घेण्यासाठी आपण हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। दूध, पिठी साखर आणि तूप हे अजून गरमच आहे, हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। दूध, पिठी साखर आणि तूप आपण गरम करून घेतलेले ते आता कोमट झालेले आहे। शंकरपाळी तयार करण्यासाठी आपण 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण लागेल असा थोडा थोडा मैदा घेऊन मिक्स करून घेणार आहे। यामध्ये मी पहिल्यांदा अर्धा मैदा काढून घेतलेला आहे। दुधामध्ये मावेल तेवढा मैदा आपण थोडा थोडा करून घेणार आहे। यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकत आहे। अजून यामध्ये थोडा मैदा घेऊन तो आपण दुधामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे। एक किलो मैद्याच्या आपण शंकरपाळ्या बनवत आहे, त्यासाठी आपण दुधामध्ये लागेल असा थोडा थोडा मैदा करून घालणार आहे। तर पीठ आपल्याला जास्त पातळही नाही तयार करायचे, त्यासाठी आपल्याला जेवढा दुधामध्ये मैदा मावेल तेवढा आपण थोडा थोडा करून दुधामध्ये मिक्स करणार आहे। शंकरपाळ्याचं पीठ असते ते घट्टच असतं, जास्त पातळ नसते, त्यामुळे आपण पीठ घट्टच असं मळणार आहे। शंकरपाळ्या तयार करण्यासाठी दूध आपण कोमट करून घेतलेले आहे। तर या ठिकाणी दूध गरम नाही आहे, पण मी आपले पळीने सोपे होईल म्हणून काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण पीठ दुधामध्ये काढून घेतलेले आहे। यामध्ये अजून मी मैदा टाकून एकत्र पीठ मळून घेणार आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण शंकरपाळी तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेत आहे। दुधामध्ये लागेल असा मैदा घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी अजून थोडा मैदा घेऊन पीठ हाताने मळून घेत आहे। तर मी 1 किलो मैदा चाळून घेतलेला, त्यातील आता थोडासाच मैदा राहिलेला आहे। बाकीचा सर्व मैदा मी यामध्ये दुधामध्ये कालवून एकत्र मळून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतलेले आहे। एक ओला रुमाल घेऊन आता तो पिठावरती झाकून आपण असा 5 ते 10 मिनिटे आपण मुरण्यासाठी ठेवणार आहे। तर 1 किलो मैद्यातील फक्त एवढासाच मैदा शिल्लक राहिलेला आहे। तर पहिल्यांदा आपण पीठ काही जास्त मळले नव्हते, तर आता 10 मिनिटानंतर आपण पीठ चांगले मळून घेत आहे। तर जास्त नाही, 4-5 मिनिटे मी पीठ मळून घेतलेले आहे। आणि पिठाचे शंकरपाळ्या तयार करण्यासाठी पिठाचे हुंडे तयार करून घेतलेले आहेत। तर शंकरपाळ्या तयार करण्यासाठी मी मोठेच गोळे तयार करून घेतलेले आहेत। शंकरपाळ्याचं पीठ आपण जास्त पातळ पण नाही तयार केलेलं, शंकरपाळ्या ह्या जाडच असतात, त्यामुळे आपण पीठ जास्त पातळ लाटणार नाही, तर आपण जाडच ठेवणार आहे। शंकरपाळ्या तयार करण्यासाठी आता एक गोळा घेऊन तो मी आता लाटून घेत आहे। शंकरपाळीला भरपूर लेयर्स येण्यासाठी आपण अशा पद्धतीने घडी करून लाटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने चौकोनी घडी करून आपण चौकोनीच आकारात लाटून घेणार आहे। तर लाटण्यासाठी आपण पीठ किंवा तेल दोन्हीपैकी कशाचाच वापर केलेला नाही, तर असेच पीठ आपण लाटून घेत आहे। शंकरपाळ्या या जाडच असतात, त्यामुळे आपण लाटणबी ही जाडच ठेवणार आहे।
तर अशा पद्धतीने आपण शंकरपाळी तयार करण्यासाठी लाटून घेतलेले आहे. तर पातळ नाही, आपण जरा जाडच ठेवलेले आहे. आणि आता फिरकी घेऊन आपण शंकरपाळ्या कापून घेत आहे. तर पहिल्यांदा उभ्या आणि नंतर आडव्या अशा बारीक मोठ्या आपण शंकरपाळ्या तयार करून घेत आहे. तर आजकाल शंकरपाळ्याचा साचाही दुकानामध्ये मिळतो. तुमच्याकडे जर तो असेल तर तुम्ही तो शंकरपाळ्या तयार करण्यासाठी वापरा, म्हणजे शंकरपाळ्या एकसारख्या तयार होतील. उभ्या शंकरपाळ्या कापून झाल्यानंतर मी आता आडव्या शंकरपाळ्या कापून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी फिरकीने शंकरपाळ्या तयार करत आहे. तर अशा पद्धतीने आपण जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत. शंकरपाळ्या तळल्यानंतर त्या अजून फुगतात. जर या पद्धतीने शंकरपाळ्या तयार केल्या तर खूप छान खुसखुशीत तयार होतात. शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल गरम केलेले आहे. तर तेल आपण जास्त पण गरम केलेले नाही, तर मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहे. शंकरपाळ्या आपण हाय फ्लेमवरती तळून घेतल्या तर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण मीडियम गॅसवरती शंकरपाळ्या आहेत त्या तळून घेणार आहे. आणि अशा मीडियम गॅसवरती तळून घेतलेल्या शंकरपाळ्या आतपर्यंत खोलवर चांगल्या तळून तयार होतात. तर झाऱ्याने सतत असे फिरवून आपण शंकरपाळ्या गरम तेलामध्ये तळून घेणार आहे. शंकरपाळ्या सतत असे झाऱ्याने फिरवून आपण तळून घेणार आहे. तर आता शंकरपाळ्यांचा कलर आहे तो थोडा चेंज झालेला आहे. तर थोडासा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. तर सतत असे फिरवून अजून आपण थोडासा कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. तर शंकरपाळ्या तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्याला जरा थोडा जास्त वेळ लागतो. तर असा बिस्किट कलर आल्यानंतर आपण शंकरपाळ्या काढून घेत आहे. शंकरपाळ्या या गरम असतात त्यामुळे त्या अजून 2 मिनटे, त्यामुळे काढून घेतल्यानंतर ही 2 मिनटे तळण्याची प्रोसेस असते ती चालूच असते. तर अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने तयार केलेल्या शंकरपाळ्या खुसखुशीत तयार होतात. खूप छान लेयर्स आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत. अगदी म्हाताऱ्या व्यक्तीसुद्धा खूप आनंदाने शंकरपाळ्या खातील अशा तयार झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.